नमस्कार. रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आजची ब्रेकिंग न्यूज. जिल्हा परिषद शिक्षक, अंगणवाडी शिक्षकांसाठी खुशखबर. उपमुख्यमंत्री विधान परिषदेत लक्षवेधी उत्तर. काय आहे सविस्तर बातमी पाहूयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितले. थेट उत्तरांविषयीच संपवला. राज्यातील सरकारी जिल्हा परिषदेच्या तब्बल 18,000 शाळांमध्ये पटसंख्या 20पेक्षा कमी आहे. मात्र या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाली तरी ती कुठलीही शाळा बंद केली जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले. तसेच काही भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरत असून त्या शिक्षकांचे योग्य समायोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील सरकारी जिल्हा परिषदेची कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्या जात असून त्यातील शिक्षकांचे समायोजन आदी प्रश्न निर्माण झाल्याच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील उत्तरात उपमुख्यमंत्री शाळा बंद केल्या जाणार नसल्याचे सांगितले. तसेच शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनीही शासनाने कोणतीही शाळा बंद केली नसल्याची माहिती सभागृहात दिली. राज्यातील शाळांमध्ये विविध प्रश्नांसंदर्भात विधान परिषदेतील सदस्य जयंत आसगावकर, जमो अभ्यंकर, अमोल मिटकरी, अभिजित वंजारी, ज्ञानेश्वर म्हात्रे, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात सध्या एकूण 1,08,000 शाळा आहेत. त्यापैकी सुमारे 18,000 शाळांमध्ये पटसंख्या 20पेक्षा कमी आहे. तरीसुद्धा त्या शाळा सुरूच राहतील व त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे तिथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत आहे. शिक्षकांची कार्यमुक्तता ही समाजानंतरच केली जाईल.